तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे NTPC सोलापूर येथे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. आपण ह्या प्लांटच्या आतमध्ये तर जाऊ शकत नाही, पण आपण ह्यांच्या वसाहतीमध्ये तर नक्कीच जाऊ शकतो, जे टाउनशिपमध्ये नक्कीच जाऊ शकतो, कारण आम्ही इथे ऑफिशियल कामासाठी आलो. तर ही आहे यांची टाउनशिप. तर नमस्कार मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग बनवतो आहे. तर हा स्पेशल ब्लॉग आहे. आपण आलो आहे NTPCमध्ये आणि ही तुम्ही पाठीमागे बघत असाल तर ही अशी भव्य दिव्य अशी NTPCची टाउनशिप आहे. तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की कशी आहे NTPCची टाउनशिप आणि कसा आहे त्याचा प्रॉपर आर्किटेक्चर. इथून आतमध्ये गेल्यावरती तुम्ही बघू शकता की हे जे स्टॅच्यू लावलेले आहेत ते आर्ट स्कल्पचर आहेत आणि हा मेन रोड सर्व पुढे गेलेला आहे आणि इथे नेम फलक जे लावलेले आहेत ते नेम फलक इंडिकेट करतात की कुठे कोणता एरिया आहे. आणि हा पहिला सर्कल आहे, फर्स्ट सर्कल आहे. इथून राईट साईडला जर तुम्ही बघाल माझ्या ह्या लेफ्ट साईडला तर तिथे CISF कॉलनी आहे, म्हणजे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आणि मंदिर आहे. आणि माझ्या राईट साईडला जर तुम्ही बघाल तर इथे NTPCचे ऑफिसर्स लोकांसाठी क्वार्टर्स आहेत आणि कॅन्टीनसुद्धा आहे. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हे जे राईट साईडला आहे ते CISF क्वार्टर्स आहेत आणि हे जे मंदिर आहे हे नर्मदेश्वर मंदिर आहे. हे तुम्ही बघू शकता हे नर्मदेश्वर मंदिर आहे आणि ह्या साईडला जे आहे ते CISFचे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत. आपण मंदिरात जाऊन बघूयात. आणि मंदिरातल्या आतमधला परिसर बघा किती सुसज्ज आणि किती व्यवस्थित नीटनेटकेपणाने मेंटेन ठेवलेला आहे. इथून मंदिराची एंट्री आहे. मंदिराच्या परिसरामध्ये आल्यावरती इतकं शांत होतं, मन प्रसन्न वाटतं, इतकी शांती आहे आतमध्ये. आणि इथला सभोवतालचा परिसर तुम्ही बघू शकता की किती नीटनेटका आणि प्रॉपर ठेवलेला आहे. आपण बाहेर आल्यावरती दुसऱ्या चौकामध्ये इथे सुद्धा CISFचे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत बघू शकता आणि राईट साईडला ऑफिसर्स लोकांचे क्वार्टर्स आहेत. आणि त्या साईडला तुम्ही तिथे बघाल तर जे कॅन्टीनमध्ये जे लोक येतात त्यांच्यासाठी इथे कार पार्किंग आहे. कॅन्टीनच्या एरियामध्ये आपण चला जाऊन बघूया. इथे सुद्धा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत आणि हिची खास अशी नावं आहेत, रायगड भवन, प्रतापगड भवन अशा प्रकारे. समोर बघाल तर तिथे सुद्धा बिल्डिंग्स आहेत आणि सगळ्यात पुढे ह्याच्याही पुढे जर तुम्ही बघितलं तर तिथे कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनच्या अपोजिटला जे गार्डन दिसतं हे तिथल्या लोकांना फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी एक प्रॉपर गार्डन बनवलेलं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता की ह्या ज्या चिमण्या दिसत आहेत ह्या मेन प्लांटच्या प्रोडक्शन प्लांटमधल्या ज्या चिमण्या आहेत जिथून धूर किंवा जो गॅस आउट केला जातो त्या ह्या चिमण्या आहेत. आणि हा जो पुढे जो रोड दिसतोय तो सुद्धा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सला गेलेला आहे. या लेफ्ट साईडला जो पुढे रोड दिसतोय तो विजिटर्स लोकांसाठी, जे टेम्पररी विजिटर्स येतात त्यांच्यासाठी हा इथे हा एरिया आहे, याला ट्रान्झिट कॅम्प म्हणतात. हा चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर हा एरिया असा थोडासा बैठे घरांसारखा आहे, छोटे छोटे रूम्स आहेत जे टेम्पररी विजिटर येतात त्यांच्यासाठी. पण ह्या रूमसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि ह्या मिनिमम चार्जेसवरती ह्या रूम दिल्या जातात. इथून बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता की इथे काही दुकानं आहेत, कमर्शियल दुकानं, म्हणजे ती ग्रोसरीची दुकानं आहेत, किराणा मालाची दुकानं आहेत किंवा काही भाज्यांची दुकानं आहेत. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर इथे सुद्धा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की किती वेल मेंटेन आहे. रस्त्याच्या मध्ये प्रॉपर लाईनिंग केलेले आहेत, दोन्ही साईडून झाडं आहेत, लाईट्स आहेत, प्रॉपर इंडिकेटर्स आहेत, स्पीड ब्रेकर्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत. म्हणजे इतकं वेल मेंटेन आहे ना की असं वाटतं की इथे येऊनच राहावं. तुम्ही बघू शकता की इथे गाड्यासुद्धा एक वन साईडला पार्किंग केलेल्या आहेत आणि इथले एम्प्लॉईज किंवा इथले जे ऑफिसर्स आहेत किंवा इथले जेही कर्मचारी आहेत ते सुद्धा इथल्या नियमांचं पालन करतात, म्हणून सुद्धा हे काही दृष्टीने बघायला चांगलं वाटतं. आणि इथे प्रत्येक रेसिडेन्शियल एरियाच्या बाहेर तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल छोटे छोटे गार्डन्स बनवलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की जेम बिल्डिंग आहे, म्हणजे ही बिल्डिंग जी आहे महिला सशक्तीकरण अभियान, जे काही महिलांचे अभियान आहे ते इथे राबवले जातात. इथे बाहेर त्याच्या पुढे आला तर तुम्ही बघाल की NTPCची मेन वॉटर सप्लाय टँक आहे, जे पूर्ण NTPCच्या प्लॅन्टला, टाउनशिपला पाणी पुरवठा केला जातो.
तिथून थोडं पुढे आल्यावरती तुम्ही बघाल तर इथे सांस्कृतिक भवन आहे हे, पण सध्या हे वापरण्यामध्ये नाही आहे. आपल्या राईट साईडला तुम्ही बघू शकता की वेल मेंटेन छोटं गार्डन आहे. तिथे एक उद्यान आहे, अमृत उद्यान म्हणून. तिथे तुम्ही फेरफटका मारायला जाऊ शकता किंवा तिथे फिरण्यासाठी जाऊ शकता. तिथे रेसिडेन्शियल लोकांसाठी ते ओपन असतं नेहमी. आतापर्यंत आपण पाठीमागची साईड बघत होतो. आता मेन रोडला आल्यावरती तुम्ही बघू शकता पुढे आल्यावरती आपत्कालीन हॉस्पिटल आहे. म्हणजे NTPCसाठी आणि NTPCच्या बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा NTPC इथे सुविधा देतं. आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये तुम्ही बघाल तर ॲम्ब्युलन्स आहेत. तिथला परिसर तुम्ही बघू शकता की वेल मेंटेन परिसर आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता की डॉक्टर कोटनीस यांचं हॉस्पिटल आहे. म्हणजे तिथे प्रत्येक डॉक्टर्स अवेलेबल असतात छोट्या मोठ्या आजारांसाठी आणि NTPC सुविधा देतं. याच्या आतमध्ये आहे, तर आपण आतमध्ये जाऊन बघूया एकदा. रस्त्याच्या दोन्ही साईडला बसण्याची व्यवस्था आहे, कारण खूप मोठा प्लांट आहे, तर तुम्ही चालता जाता थकू शकता. माझ्या मते अंदाजे 35 ते 40 एकरमध्ये हा प्लांट आहे. तर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही चालता चालता थकू शकता. तर इथे बसण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. आतमधल्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे आहे किती वेल मेंटेन आहे हा एरियासुद्धा. आणि हा जो आहे हा बाह्यरोगी विभाग आहे. NTPCच्या बाहेरच्या लोकांसाठी आणि आतमधल्या लोकांसाठी इथे 24 तास डॉक्टर कन्सल्टन्सी ओपन असते. इथून बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता की इथे NTPCच्या लोकांसाठी NTPCने बस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि इथे नेम प्लेट्स, नेम इंडिकेटर्सचे बोर्ड्स लावलेले आहेत. आणि मीही सुद्धा चालता चालता थकलो आहे. हा आहे तिसरा चौक. अजून आपल्याला पुढे 2 चौक आहेत आणि त्याच्याही पुढे आतमध्ये खूप मोठा एरिया आहे. आणि मी पण आता चालून चालून थकलो आहे म्हणून थोडंसं बसून घेतलं. आणि हा आहे तिसरा चौक. ह्या लेफ्ट साईडला तर काहीच नाही आहे, पण राईट साईडला तुम्ही बघू शकता की इथे भवानी शॉपिंग सेंटर आहे. आणि इथे नेम प्लेट्स लावलेत आय लव्ह NTPC सोलापूर. आणि हे जे तुम्ही बघू शकता की भवानी शॉपिंग कॉम्प्लेक्स, इथे काही शॉपिंग सेंटर्स म्हणजे दुकानं वगैरे आहेत, ग्रोसरी शॉप्स वगैरे आहेत, मेडिकल आहे. आणि इथून सुद्धा तुम्हाला हा चिमणीचा नजारा बघता येतो. आणि ह्या सर्कलमध्ये लावलेले हे जे NTPC सोलापूर जे नेम प्लेट्स आहेत ते ह्या सर्कलची शान आहेत. त्या पाठीमागे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. तर ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा आपण एकदा जाऊ. आणि आता आपण आत थांबलेलो आहोत त्याच रोडला पुढे येऊन गेस्ट हाऊस आहे. आणि हे VIP गेस्ट हाऊस आहे. तर आतमध्ये तर आपल्याला एंट्री देणार नाहीत, पण तुम्हाला दाखवतो मी. नारायणाद्री भवन असं या गेस्ट हाऊसचं नाव आहे. आणि हे सुद्धा VIP गेस्ट हाऊस असल्यामुळे इथे प्रॉपर पार्किंग दिलेले आहे, गार्डन दिलेले आहेत आणि तिथल्या लोकांना आतमध्ये खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. एकदा आपण आतमध्ये सुद्धा जाऊन बघूयात. आणि ह्या साईडून त्याची एंट्री आहे. चला तर आपण जाऊन बघूया आतमध्ये. इथून आतमध्ये गेल्यावरती तुम्ही बघाल तर समोरच तुम्हाला गौतम बुद्धाची मूर्ती दिसेल. आणि इथे काही ठराविक लोक ठेवलेले आहेत जे तिथल्या लोकांची काळजी घेऊ शकतात. इथलं इंटेरियर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. या साईडला तुम्ही बघाल तर इथे रिसेप्शन काउंटर आहे. आणि ह्याच्याच पुढे तुम्ही बघू शकता तर ह्या रूम्स दिलेल्या आहेत VIP लोकांसाठी. जे NTPCचे लोक आहेत, ऑफिसर्स जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी ह्या रूम्स आहेत इथे. आपण एक रूमसुद्धा आतमध्ये जाऊन बघूया. ही एक रूम आहे, म्हणजे 1 BHK टाईप रूम आहे. हॉल आहे, आतमध्ये बसण्यासाठी सोफा सेट दिलेला आहे, TV आहे, AC आहे. आतमध्ये तुम्ही इंटेरियर बघू शकता की ते सुद्धा खूप छान आहे. त्याचे कर्टन्स बघा, विंडोचे बसण्यासाठी चेअर्स आहेत. आणि आतमधल्या साईडला इथे तुम्हाला बेडरूम दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त इथे तुमचे ऑफिसची बॅग किंवा तुमची कामाची बॅग घेऊन इथे येऊन राहायचं आहे. तुम्हाला काहीसुद्धा सोबत आणायची गरज लागणार नाही. अशा प्रकारची सुविधा केलेली आहे इथे. हा बेडरूम आहे. आणि इथे तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला इथे ऑफिस टाईप पूर्ण सिस्टम बनवून दिलेली आहे. टेबल, खुर्ची, इथे तुम्ही बसून ऑफिसचं कामसुद्धा आरामात करू शकता. हा तेथील डायनिंग हॉल आहे. तिथे येऊन तुम्ही
लंच डिनर इथे पूर्ण सुविधा बसण्याची केलेली आहे. कधी कधी इथे फंक्शन असेल तर बुफे टाईप जेवण असतं इथे. आणि जर प्रॉपर बाहेरची टीम आली असेल तर त्यांच्यासाठी हे बुफे टाईप जेवण पण इथे अवेलेबल असतं. इथलंही तुम्ही इंटेरियर बघू शकता, खूपच छान आहे असं. VIP गेस्ट हाऊसच्या बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता की हे राईट साईडला प्रॉपर मेंटेन असं गार्डन आहे. तिथून आपण आलो होतो. पाठीमागे बघाल तर तिथून एक्झिट एंट्री आहे, हे गार्डन आहे. आणि आता आपण आलो आहे 4थ्या चौकामध्ये. 4th सर्कल आहे, तिथून आपण आलो आणि आता आपल्या पाठीमागे जायचं आहे. तिथे 5th सर्कल आहे. म्हणजे खूप मोठा एरिया आहे, अजून आपल्याला फिरायला खूप टाईम लागणार आहे. आणि तिथून बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता की हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आपण उभा आहोत आता बास्केटबॉल क्लबमध्ये. आणि शपथ, आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता की तिथे टेनिस कोर्ट आहे. टेनिस कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे ओपन. आणि त्या साईडला जर तुम्ही बघाल तर तिथे प्रॉपर जिमखाना आहे. त्रिवेणी स्पोर्ट्स क्लब असं तिचं नाव आहे. तिथे आपण जाऊन बघूया. हे जे आहे हे टेनिस कोर्ट आहे. आणि तिथून बाहेर आल्यावरती समोरच आज नोट्रे डॅम अकॅडमी आहे. आज 15 ऑगस्ट आणि शनिवार प्लस रविवारची सुट्टी असल्यामुळे ते स्कूल्स बंद आहेत, गेट लॉक आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पण ही स्कूल आहे, सिनियर स्कूल. खूप मोठे कॅम्पस आहे इथे, तुम्ही जागा बघू शकता आतमध्ये. आणि तिथून बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता की बाहेर अशा फूल तोडना नाही उन्हें निहारना सीखे काही ओवी इथे लिहिलेल्या आहेत बोर्डावरती. हा आहे पाठीमागचा रोड, जिथून आपण आलोत पुढच्या रोडनी. तर हा रोड पाठीमागून गेलेला आहे मेन एंट्री गेटच्या इकडे. इथून आपण आलोत तिच्या पाठीमागचा हा रोड आहे. आणि ज्या पाठीमागच्या रोडनी जिथून आलोत तिथे आपल्याला हे बघायला भेटेल. हा आहे कम्युनिटी हॉल. इथे सुद्धा काही कार्यक्रम घेतले जातात. इथे तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल. हे आहे स्टेडियमची एंट्री. हे आहे APJ अब्दुल कलाम स्टेडियम. इथे मोठे मोठे कार्यक्रम इथे राबवले जातात. इथे काही गावातले कार्यक्रम इथे घेतले जातात. गावातल्या लोकांसाठी इथे मोठे मोठे मॅचेस, काही सांस्कृतिक कार्यक्रम इथे घेतले जातात. आणि हे आहे बसण्यासाठी ऑडिटोरियम आहे. ऑगस्ट होतं सकाळी ते काही कार्यक्रम इथे झाले. तर इथे इंडिया गेटची प्रतिकृती बनवली आहे. अमर जवानचा स्तंभ इथे बनवलेला आहे. आणि तिथून बाहेर आल्यावर तुम्ही बघाल तर काही बॉर्डरची कंपाऊंड वॉल आहे. तिथे सुद्धा काही सेफ्टी सिक्युरिटीचे विशेष लक्ष दिलेलं आहे. तुम्ही प्रत्येक पोलवरती, प्रत्येक ठराविक अंतरावर पोल लावलेले आहेत. तिथे CCTV कॅमेराज आहेत. इथून बाहेर आल्यावरती हा आहे 5वा सर्कल. ॲक्च्युली 5व्या सर्कलपर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही खूप थकलो आहे. आम्ही सुद्धा गाडीची व्यवस्था केली आहे, गाडीवरून आम्ही आता फिरतो आहे. तर इथे पुढे आल्यावरती तुम्हाला बघायला भेटेल इथे राईट साईडला स्कूल आहे. हे प्रायमरीपर्यंत स्कूल जे आहे इथे, याला बालभवन असे स्कूलचं नाव आहे. हा सुद्धा कॅम्पस खूप चांगला आहे. ॲक्च्युली आज 15 ऑगस्टमुळे सुट्टी असल्यामुळे गेट बंद आहे, म्हणून आपण इथे सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि इथून बाहेर आल्यावर तुम्ही बघाल तर इथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. पार्किंगच्या शेडवरती सोलर पॅनल लावून इथे छोट्या छोट्या प्रमाणात वीज निर्मिती इथे सुद्धा केली जाते. आणि आता आपण आलो आहे की त्रिवेणी स्पोर्ट्स क्लबमध्ये. आतमध्ये गेल्यावरती आपण बघूयात की आतमध्ये काय काय सुविधा अवेलेबल आहेत. आतमध्ये जर गेल्यावरती तुम्हाला समजेल की आतमध्ये काय काय प्रकारचे सुविधा अवेलेबल आहेत. तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये तुम्ही बघाल तर ते आतमध्ये मोठा लॉबी एरिया आहे. आणि तिथे तुम्हाला प्रॉपर मॅच वगैरे TV बघण्यासाठी प्रॉपर सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे बसण्याची. प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला छोटे छोटे इंडोर गेम्स आहेत. ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर स्टँडर्ड असे जिम इथे अवेलेबल आहे. प्रत्येक प्रकारचे इक्विपमेंट तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. ज्यांना आवड आहे जिम करण्याची ते सर्व लोक इथे येऊन जिम करतात सुद्धा. तर तुम्ही इक्विपमेंटसुद्धा बघाल तर खूप अशा चांगले सुविधा इथे उपलब्ध केलेल्या आहेत. खूप महागडे इक्विपमेंट आहेत. जिममधून बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता की राईट साईडला अजून एक रूम आहे.
ते छोटंसं इथे रेस्टॉरंट आहे, म्हणजे इथे स्नॅक्स सेंटर आहे. जर कोणाला काही खायचं असेल तर इथे बसून तुम्ही आरामात खाऊ शकता. आणि इथून बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा इंडोर गेम आहे. हा आहे फुसबॉल. ॲक्च्युलीला टेबल सुकरसुद्धा बोलतात. आतमध्ये गेल्यावरती तुम्ही बघू शकता की आतमध्ये सुद्धा चेस आहेत, कॅरम्स आहे आणि खूप चांगल्या प्रकारची सुविधा केलेली आहे. आणि हा जो गेम आहे तो आहे टेबल पूल. तर अशा बऱ्याच प्रकारचे गेम इथे, इंडोर गेम्स इथे अवेलेबल आहेत. इथून बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता की हे वाचनालय आहे, रीडिंग रूम. तुम्हाला काही रीडिंग्स करायचे असतील, बुक्स वाचायचे असतील तर इथे बसून तुम्ही वाचू शकता. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. सर्वचे सर्व इथे गेम्स फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण ते आपल्या NTPCच्या एम्प्लॉईजसाठी. आणि इथे किड्स झोनसुद्धा आहे. तर किती सुंदर असं आहे, म्हणजे NTPCनी प्रत्येक गोष्टीचा इथे विचार केलेला आहे. इथे लहान मुलांना खेळण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे मुलांनासुद्धा इथे बोर होणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे. खूपच छान आहे. आणि तिथून बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता की इथे स्विमिंग पूल आहे. म्हणजे बघा की तुम्हाला जे गेम खेळायचे आहेत, जे तुम्हाला गेम आवडतात, ते सर्वचे सर्व गेमची सुविधा इथे अवेलेबल आहे. खूप मोठा असा सुंदर असा स्विमिंग पूल आहे. बॅडमिंटन कोर्ट आहे इथे. म्हणजे अजून काय पाहिजे की एवढ्या सोयीसुविधा आहेत. एवढ्या सोयीसुविधा मुंबईतल्या काही मोठ्या आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुद्धा सुविधा नसतात. अशा सुविधा तुम्हाला ह्या टाउनशिपमध्ये NTPCने अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता की हे सेंट्रल पार्क आहे. टाउनशिपमध्ये सगळ्यात मोठा सेंट्रल पार्क आहे. आणि तुम्ही आतमधला परिसर तुम्ही बघू शकता. खूप आवाढव्य असा हा सेंट्रल पार्क आहे. लहान मुलांचे खेळण्यासाठी बगीचा आहे, मोठ्या माणसांसाठी फिरण्यासाठी इथे ट्रॅक्स बनवले आहेत. इथे गार्डन्स आहेत बसण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी खूप सोयीसुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि तुम्ही हा परिसर बघा की इतका हिरवागार परिसर आहेत. इतक्या अनेक प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत. प्रत्येक झाडावरती काही ना काही तुम्हाला पाट्या लावलेल्या आहेत आणि ते पाट्या काहीतरी संबोधित करतात. आणि गाड्यामधून बाहेर आल्यावरती तुम्ही बघू शकता की इथे HOP बंगलो आहे. HOP म्हणजे हेड ऑफ द प्लांट. जे ऑफिसर असतात त्यांचा हा मेन बंगलो आहे. आणि त्या बंगल्याची खूप सेफ्टी आणि सिक्युरिटीची काळजी घेतलेली आहे. तर हा परिसर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे, म्हणजे बघण्यासाठी पण इतकं छान वाटतं इथे. आणि आपण परत त्या रोडने बाहेर आलेलो आहोत मेन रोडला. तुम्ही मगाशी बघितलं होतं आय लव्ह NTPC आणि पाठीमागे भवानी शॉपिंग सेंटर आहे. तर तुम्ही ते बघू शकता इथे किराणा मालाची दुकानं आहेत, फ्रूटची दुकानं आहेत, ATM आहेत, बँक आहे. पण हे पुण्यासारखंच आहे. इथे दुपारच्या वेळीच ही दुकानं थोडीशी बंद असतात. सकाळी आणि इव्हिनिंगला फक्त हे शॉप ओपन केले जातात आणि लवकरसुद्धा बंद होतात. आणि हा एरिया राहिला होता. हा पाठीमागच्या सगळ्यात शेवटचा हा एरिया आहे. तिथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी कार पार्किंग दिलेले आहेत. छोटेसे रस्ते आहेत, पण ते पण सिस्टमॅटिकली रोड आहेत. आणि हे रेसिडेन्शियल एरिया आहेत. तिथेसुद्धा काही एम्प्लॉईज, काही कर्मचारी इथे राहतात. त्यांचे कार पार्किंगसाठी त्यांची सुविधा कशी करून दिलेली आहे तेही सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा होता NTPCचा स्मार्ट टाउनशिपचा एरिया. म्हणजे ही स्मार्ट टाउनशिप तुम्हाला कशी वाटली? मी जवळजवळ तुम्हाला पूर्णपणे टाउनशिप फिरवून दाखवलेली आहे. तुम्हाला ही टाउनशिप कशी वाटली तुम्ही नक्की कळवा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.